रामकृष्ण हरी. हे बघा आंब्याचं झाड आहे माझ्या शेतामधलं. असे आंबे आहेत भरपूर वरती. ते मी आता मार्केटला पाठवत आहे. पुणे मार्केटला कैरी माझी चाललेली आहे. अरे बाग भरलेले आहेत. ही शेवग्याची पण पोती भरलेले आहेत. माझ्या शेतीमधला माल पुणे मार्केटला पाठवत आहे. फार्म हाऊसच्या कडेला आंब्याचं झाड आहे. फार्म हाऊसच्या रॉ मटेरियलच्या शेडच्या कडे साईडला हे आंब्याचं झाड आहे. खूप छान सावली आहे त्याची. काही उष्णता लागत नाही, ऊन लागत नाही. आंब्याची सावली गार असते, काय आठवू देत नाही उन्हाळा. कात्रीनं अशा तोडलेल्या कैऱ्या मागे देठ राखून कट केलेले, कारण की त्याचा रुचिक पडतो म्हणून. आंब्याला खूप असा रुचिक असतो, त्याच्यासाठी साईडला देठ ठेवून कट केलेलं आहे. आणि शेंग पण सुकते, शेवग्याची शेंग पण सुकून जाते ना, म्हणून तिला पण असं देठ ठेवून कट केलेलं. आता ते पॅकिंग केलेलं आहे की मला वेळ नाही भेटला व्हिडिओ काढायला पहिला, म्हणून मी गोण्या भरून ठेवलेल्या आहेत. डाळिंबाच्या बागेत पण गोण्या आहेत. गाडी आल्यावर तिकडं पहिली न्यायची, नंतर नाही टाकायचे. मस्त असं कैरीचं पन्ना पण करणार आहे मी घरी गेल्यावर. ह्या पडलेल्या शिल्लक कैऱ्या आहेत ना, ते घेऊन जाणार आहे. घरी जाऊन कैरीचं पन्ना बनवणार आहे. बनवल्यानंतर परत तुम्हाला दाखवेन. उष्णता कमी करते कैरीचं पन्ना. खूप टेस्टी लागते घ्यायला. उन्हाळ्याच्या दिवसात खूप छान आंबट गोड असं कैरीचं पन्ना होतं. मक्या पण माझी तिकडचं मक्याचं फळ पण संपत आलंय. इकडं पण मक्याचं फळ संपत आलंय. मक्का संपल्यानंतर रानाची मेहनत करून डाळिंबाचा बाग लावायचे. खाली थोडासा बाग आहे, आता इथपर्यंत बाग आणायचं आहे. मला शेतीची खूप आवड आहे. घरात बसून काय करायचं म्हणून मी दररोज शेतामध्ये येते. लेबर असतं कामाला, कामं करून घ्यायची, आपण पण करू लागायची. वजन काटा पण आहे, लागतो आपल्याला कायमचा. काही पण वजन करावं लागतं. घरी गहू वजन केले, हरभरे वजन केले, शेवगा वजन करायला लागतो, डाळिंब वजन करायला लागते, पेरू वजन करायला लागतो. कैरी पण वजन करून ठेवली. 80 किलो कैरी काढले. एक बॅग 20 किलोची, अशा 4 बॅगा काढल्यात. आणि राहिलेल्या कैऱ्या आणि उद्या काढणार आहे.